चला वेळ वाचवायचा आहे. चलो चेक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक मानाची, एक स्वाभिमानाची आणि डॅशिंग दमदार क्रिकेटची स्पर्धा श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब म्हाळसावडी आयोजित श्री विठलाई देवी रबर बॉल चषक 2026. सुरुवातीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. चला दोन्ही संघातील 12 खेळाडूला विनंती आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी या. सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका दिशेने आपण पाहतोय नरेश आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला भेटणार आहे कल्पेश. सुरुवातीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. कल्पेश आणि नरेशची जोडी जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. 4 षटकांचा हा सामना जो मैदानामध्ये आपण पाहतोय. खरं तर हे दोन्ही संघ ज्यांनी रबर बॉल स्पर्धेमध्ये सहभाग तर झालाय, परंतु आपण पाहणार आहोत येणाऱ्या 4 षटकामध्ये किती धावा बनवण्यामध्ये यशस्वी होणार आहेत हे दोन फलंदाज आणि गवळीवाडी संघ. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं निर्णायक षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. संघाचा असणारा विश्वासू खेळाडू राजू रणवरे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतोय. पहिलाच बॉल ऑन साईडला हिट केलाय आणि हा बॉल सरळ जाईल सी मार्शेच्या बाहेर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. पहिलाच बॉल बॅटच्या मधोमध चेंडू आला आणि टायमिंग देखील आपण पाहतोय प्रॉपर झालाय. ऑन साईडला हिट केला आणि आपण पाहतोय त्याचं रूपांतर षटकारमध्ये झालंय. 6 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. नरेशच्या बॅटमधनं षटकार आलाय. बेस्ट वर्सेस बेस्टचा हा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज देखील बेस्ट आहे. राजू अष्टपैलू खेळाडू आहे. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक होईल का पाहणं महत्वाचं असणार आहे. अपुऱ्या टप्प्याचा बॉल, अपुऱ्या टप्प्याचा बॉल अगदी आपण पाहतोय. गती परिवर्तन बॉल होता. निर्धाव चेंडू. बोललो होतो बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना आहे. एका दिशेने नरेश देखील थांबायला तयार नाही आहे आणि आपण पाहतोय एका दिशेने राजू देखील षटकार देण्यासाठी तयार नाहीये. पहिला बॉल आपण पाहतो बॅटच्या मधोमध गेलाय, परंतु दुसऱ्या बॉलवरती कमबॅक जे आपल्याला पाहायला भेटताय. फलंदाज पुन्हा एकदा तयार. हो हो हो, इथं फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल येतोय षटकार. दोन षटकार मैदानामध्ये आलेच आणि या 6 धाब्यांच्या मदतीने आपण पाहतोय धावपलकावरती 12 धावा. संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. खरं तर अगदी आपण पाहतोय सर्वाधिक जास्त चॅलेंजिंग क्रिकेट कोणतं आहे ते आपण पाहतोय रबर बॉलचं. ग्राउंडवरती पाणी चिखल अगदी आपण पाहतोय, परंतु खेळाडू जीवाची कुठलीच पर्वा न करता आपल्या गावाच्या नावासाठी मैदानामध्ये झुंज देत आहेत, संघर्ष करतायत. हा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू. मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि चौथाही चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट आलाय. 2 षटकार आतापर्यंत आलेत. हो हो हो, इथं मैदानामध्ये आपण पाहतो चेंडूला फक्त कट केलाय. सिंगल आली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न आहे का? प्रयत्न केला होता, परंतु फेक ही खराब. कलेक्शन देखील त्या ठिकाणी नाही आहे. त्याचा फायदा फलंदाजाला होणार आहे.
2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरची धावा 14 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. चुका सुधाराव्या लागणार आहे. कारण की एक चूक खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये खूप महागात ठरते. म्हणून एक-एक धाव वाचवणं महत्त्वाचं असणार आहे. 2 धावा घेतल्या गेल्या. 14 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांचा सामना आणि आपण पाहतो पहिलं षटक जे राजू रनवरेचं ते प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला भेटतं आहे. फलंदाज नरेश पुन्हा एकदा तयार. हो. इथं मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी दिमागदार क्रिकेट मैदानामध्ये नरेशच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 15 आणि षटक क्रमांक पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट झालं आहे. धावफलकावरती 15 धावा त्या नोंदवल्या गेल्यात. जबरदस्त षटक मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटले. 2 षटकार आलेत. परंतु नंतरचे 4 बॉल आपण पाहतोय राजूने अगदी व्यवस्थितरित्या संघासाठी मैदानामध्ये पदार्पण केलेत. धावफलकावरची धावा 15 धावा नोंदवल्या गेल्यात. आता मात्र षटक क्रमांक दुसऱ्यासाठी संघनायक कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करेल याच्यावरती देखील संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा राहणार आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसऱ्यासाठी प्राचारण केलं गेलं आहे. गोलंदाज सूरजला टू आपण पाहतोय नरेश 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय समीकरण असणार आहे? हा मैदानामध्ये आपण पाहतोय बॉलला सोडून दिलाय आणि इथं पंच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कळवतायत व्हाईट बॉल अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा 16 धावा. क्रिकेटमध्ये 16 धावा आणि विशेषतः जीवनामध्ये 16 धावेंना खूप मोठं महत्त्व आहे. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. हे देखील विसरून चालणार नाहीये. इथं फटका सुरेख खूप मोठा गॅप आणि हा बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी चौकार. या चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरची धावा 20 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. नरेशची बॅट आता मात्र बोलायला लागली आहे. कारण की त्याने पहिल्या षटकामध्ये सिद्ध केलंय माझी ताकद. त्याने पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय आणि तदनंतर आपण पाहतोय नरेशचा गेम जो आता मैदानामध्ये चालू झालाय. 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत. एक चौकार देखील त्याच्याच बॅटमधनं आलाय. धावफलकावरची धावा 20 धावा नोंदवल्या गेल्यात. रबर बॉल क्रिकेट फक्त टायमिंगचा क्रिकेट म्हणून या क्रिकेटला पाहिलं जातं. फक्त टायमिंग करायचा असतोय आणि तोच टायमिंग आता मात्र नरेशच्या बॅटमधनं आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा तयार सूरज. इथे देखील फटका सुरेख. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला नाहीये. सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 21 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत. जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त नियोजन या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. विशेष सहकार्य आपण पाहतोय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या आपल्याला पाहायला भेटतात. अध्यक्ष संदीप चाळके देखील स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. इथं मैदानामध्ये आपण पाहतोय थोडी घाई केली आणि बॉल सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. निर्णय चौकार. चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने धावफलकावरची धावा 25 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. थोडी घाई केली राजूने. थोडा पाठीमागा जर असता तर झेल कदाचित टिपली असती. अति घाई आणि संकटात घेऊन जाई अशाच पद्धतीने मैदानामध्ये आपल्याला चौकार पाहायला भेटलाय. आणि आता मात्र स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला भेटेल कल्पेश डावकऱ्या शैलीचा असणारा विस्फोटक आणि घातक फलंदाज. फटका तर फसलाय. पुन्हा एकदा घाई आणि हा देखील बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी चौकार. लागोपाठचे 2 चौकार आपण पाहतोय कल्पेशच्या बॅटमधनं आलेत आणि या 4च्या मदतीने 29 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. म्हणजे आपण जर पाहिलं चुका फक्त 11व्या खेळाडूकडनं होत नाही तर संघाच्या विश्वसनीय खेळाडूकडनं देखील चुका होऊ शकतात. हेच क्रिकेट आहे आणि राजूकडनं ही अपेक्षा नाही आहे. परंतु रबर बॉलचं क्रिकेट आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय थोडा चिखल पाणी गवत देखील आहे. त्यामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षकांना थोडी कसरत करावी लागते. पुन्हा एकदा सिंगल धाव दुसऱ्या धावेसाठी नाही. प्रयत्न केला होता. नकार कळवला अंतिम क्षणी आणि पुन्हा एकदा चुकी.
थ्रो मध्ये चुकी झाली, 2 धावा आल्या, तिसऱ्या देखील धावेचा प्रयत्न आणि मैदानामध्ये आपण पाहतोय तिसरी ही धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण केली गेली आहे आणि या 3च्या मदतीने धावफलकावरची धावा 32 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. एक एक चूक आता मात्र सुधारावी लागणार आहे. परंतु समोरच्या संघामध्ये देखील राजू आहे. त्याच्यामध्ये देखील ती क्षमता आहे षटकार आणि चौकार ठोकण्याची. 32 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं षटक अजून देखील प्रगतीपथावरती आहे. सूरजचं थोडंसं महागडं षटक. क्षेत्ररक्षकांचाही या ठिकाणी साथ भेटत नाही. पुन्हा एकदा मोठा फटका, हाय अँड लॉंग आणि हाय अँड हँडसम षटकार. येस, आणि हा नो बॉल असणार आहे. नो बॉल प्लस षटकार म्हणजे 7 धावा ज्या आता धावफलकावरती वाढणार आहेत आणि या 7 धाव्यांच्या मदतीने 39 धावा पंच फ्री हिट वगैरे आहे का? येस. आता मात्र फ्री हिटची संधी असणार आहे फलंदाज नरेशला. हो मैदानामध्ये आपण पाहतोय कॅच पकडली होती, परंतु फ्री हिट चेंडू मैदानामध्ये होता. फायदा मात्र नरेशला झालाय. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं षटक संपलंय आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरची धावा 39 धावा ज्या धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. यानंतर होणारा सामना आई पिसाई स्पोर्ट वनगडेवाडी तर त्यांच्या विरोधात JBCC भाततळी संघ. दोन्ही संघातील संघनायकांना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायची. जशी एक इनिंग कंप्लीट होते त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पाहतोय आपण षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनय. दोन षटक संपलेत. 39 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय तिसरं षटक चालू होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती संघनायकाने विश्वास दाखवला विनयवरती, परंतु त्याचा सामना आपण पाहतोय कल्पेश करतोय. 2 लागोपाठचे चौकाराच्या बॅटमधनं आलेत. पुन्हा एकदा साईडला चेंडू खेळून काढलाय. सिंगल धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता, नरेशने थांबवलाय. सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 40 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. संघर्ष दोन्ही संघ जे आपल्याला करताना दिसत आहेत. नरेशने मात्र एक हाती झुंज, एक हाती खऱ्या अर्थानं विजय मिळवायचं स्वप्न पाहिलंय, परंतु ते स्वप्न विजयाचं आहे आणि ते विजयाचं स्वप्न जर सत्यामध्ये जर उतरवायचं असेल ना, तर मैदानामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता, जब तक ना गिरे हातोडे के घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथं खूप मोठा गॅप आणि गॅप मधला चेंडू निघून चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार आणि धावा मिळणार आहेत 4. 4च्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरची धावा 44 धावा नोंदवल्या गेल्यात. हो इथं मैदानामध्ये गती परिवर्तन, बॉल गतीमध्ये थोडा बदल केलाय आणि मैदानामध्ये डॉट बॉल. थोडी घाई केली की काय नरेशने, मनातल्या मनात विचार नक्की करत असणार आहे फलंदाज. थोडा थांबून जर शॉट जर खेळला असता तर नक्कीच आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला भेटलं असतं या फटक्यामध्ये. परंतु डॉट बॉल, कौतुक आहे विनयचं. एक चौकार खेळलाय, परंतु दुसरा बॉल आपण पाहतो मैदानामध्ये डॉट बॉल जो आपल्याला पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक देखील भारदार झाले. दुसऱ्या देखील धाबेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा
त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा 46 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 46 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. अजून एकही विकेट पडला नाही आहे. अगदी सुरुवातीला आलेले 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्या संघासाठी झुंज देत आहेत. एका दिशेने नरेश आणि दुसऱ्या दिशेने आपण पाहतोय कल्पेश. फलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढे सरसावत पायांचा वापर तर केला होता, परंतु बॅट वरती बॉल आला नाहीये. डॉट बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. वैयक्तिक 32 धावेंवरती आपण पाहतोय. 14 बॉलमध्ये खेळी करतोय नरेश. पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडूने घेतली ऐनवेळी उसळी आणि हा देखील बॉल पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. आणि या 4 धावेंच्या मदतीने आपण पाहतोय संघाची अर्धशतकीय खेळी कंप्लीट झाली आहे. 50 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. चला स्पीडअप करा. वैयक्तिक पहिलं संघासाठी 14 षटक गोलंदाजी मार्कवरती विकास. पुन्हा एकदा अखोऱ्या टप्प्याचा बॉल. फटका तर फसला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु नाही प्रयत्न केला नाहीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चुकी झाली आहे आणि हा देखील बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. पहिलाच बॉल. चेंडू तर सुरेख होता. झेलसाठी संधी देखील होती, परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय झेल देखील सुटलाय आणि चौकार देखील मैदानामध्ये सोडलाय. 54 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय नक्कीच आता अष्टपैलू खेळाडू आणि अनुभवी खेळाडू राजू रणवरे जे आपल्याला पाहायला भेटत आहेत. क्षेत्ररक्षण आता मात्र सजवलं गेलं. फील्डमध्ये आता मात्र बदल केला गेला आहे. ऑन साईडला आपण पाहतोय जास्त खेळाडू क्षेत्ररक्षक जे आपल्याला पाहायला भेटत आहेत. कल्पेची ताकद आहे, त्याच ताकदीच्या जोरावरती त्याला आता मात्र षटकार आणि चौकार खेळावे लागणार आहे. एक चौकार तर आलाय, परंतु या षटकामधील अजून देखील 5 चेंडू शेष आहेत. त्या 5 चेंडूवरती किती धावा बनवेल हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. गोलंदाज विकास तयार. पुन्हा एकदा इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूर वरतून चेंडूवरती आलाय. नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडेल. सिंगल धाव घेतली गेली. दुसरी ही कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नरेशने प्रयत्न तर केलाय आणि आता धावबादची संधी आहे आणि मैदानामध्ये आपण पाहतोय संधीच होणार आहे सोनं. कल्पेश होतोय मैदानामध्ये धावबाद. वैयक्तिक 18 धाव्यांची खेळी करून आपण पाहतोय मैदानामध्ये कल्पेश धावबाद झालाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज जयेश मैदानामध्ये दाखल झालेत. कौतुक करावं लागेल विकासचं. काय गोलंदाजी राहिली आहे. दोन्ही देखील बॉल आपण पाहतोय थोडेसे अति उसळीच्या प्रमाणे आपण चेंडू पाहिलेत आणि दोन्ही बॉलवरती आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न राहिला होता कल्पेशचा, परंतु अपयशी ठरलेत. हो, इथे देखील चेंडू सुरेख आहे. रेडॉनला चेंडू गेलाय. सिंगल धाव घेतली गेली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूवरती येईल तोपर्यंत घेतल्या गेल्या 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा 58 धावा. 58.
धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 58 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे धाव्यांना ब्रेक लावण्याचं काम केलंय आता मात्र विकासने. एकही मोठा फटका आला नाही. जबरदस्त गोलंदाजी राहिली या मैदानामध्ये. आपण पाहतोय गोलंदाज विकासची चेंडू क्रमांक 14 आता मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे. फलंदाज नाही आहेत नरेश तयार. मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटची कडा. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूरवरती. सिंगल, थोडासा फंबल झाला. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि मैदानामध्ये दुसरी देखील धाव कंप्लीट. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि स्वतः राजू आपण पाहतोय या ठिकाणी धावतायत आणि धावबाद देखील केलाय या ठिकाणी नरेशला. फलंदाज बाद. जबरदस्त कामगिरी राहिली नरेशची. 17 बॉलमध्ये वैयक्तिक बनवल्या 40 धावा. संघासाठी एक हाती झुंज काय असते ना ती नरेशने दाखवून दिली आहे. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. बॅट्समनचं नाव काय? नवीन फलंदाज प्रशांत मैदानामध्ये दाखल झालेत. इथे देखील बॉल मैदानामध्ये डॉट. निर्धाव चेंडू. अगदी एक निर्णायक षटक आपण पाहतोय विकासच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला भेटतं. या 3 षटकामध्ये धावा खर्च झाल्या. त्या धाव्यांना कुठेतरी ब्रेक लावायचा होता. त्यासाठी संघनायकांनी प्राचारण केलं विकासला आणि त्याच पद्धतीने जबरदस्त कामगिरी केली आहे विकासने. एक निर्णायक षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. हा देखील बॉल मैदानामध्ये डॉट आणि या डॉट बॉलच्या साहाय्याने डाव क्रमांक संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरची धावा 60 धावा. तर विजयासाठी आव्हान ठेवलं गेलंय अंबरडे संघासमोर 61 धाव्यांचं. चला टॉस आपण करतोय. चला भाततळी संघ आणि तदनंतर वनागडेवाडी संघ आपण टॉस करण्यासाठी या. चला प्रमोद कांबळे या टॉस साठी. चला आपण या ठिकाणी टॉस करतो. एका दिशेने भाततळी संघ आहे, दुसऱ्या दिशेने वनागडेवाडी. दोन्ही संघातील संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल पाटील टॉस करून घ्यायचा आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल गेला IPSI स्पोर्ट वनागडेवाडी संघाच्या बाजूने. नाणेफेक जिंकताच प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर भाततळी संघाला आपण पाहतोय फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. डाव क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरची धावा 60 धावा. तर विजयासाठी 61 धावांचं आव्हान आपण पाहतोय या ठिकाणी अंबरडे संघासमोर ठेवलं गेलंय. सुरुवातीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका दिशेने असणार आहे सूरज, दुसऱ्या दिशेने असणार आहे राजू.
बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चला विनंती आहे स्पीडअप करा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी आपण पाहतो षटक क्रमांक पहिल्यासाठी प्राचार्य केलंय गोलंदाज प्रशांतला. त्याचा सामना करताना आपल्याला पाहायला भेटणार आहे सूरज. दोन्ही देखील फलंदाजामध्ये क्षमता आहे षटकारांनी चौका ठोकण्याची. 61 धावा बनवायच्या आहेत सामन्यास. आपण पाहतोय सुरुवात होती. फलंदाज त्या ठिकाणी तयार सूरज. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक राहिलाय खूप दूरवरती. गॅप पण बॉल सरळ जाईल, सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. पहिलाच बॉल आणि पहिला चौकार. तशी सुरुवात आपण पाहतोय. बॉल द्यायचा आयोजक कमिटी. जशी सुरुवात आपण पाहतोय गवळवाडी संघाने केली होती. पहिल्याच बॉलवरती त्यांनी देखील षटकार ठोकला होता. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय सूरजने पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 61 धावा बनवायच्या आहेत. संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. संघर्षाचं नाव म्हणजे क्रिकेट आणि या गावासाठी खेळला जाणारा ग्रामीण खेळ म्हणजे क्रिकेट. खरं तर हा खेळ कुठल्याच पैशासाठी खेळला जात नाही. हा खेळ फक्त आपल्या गावाच्या नावासाठी खेळला जातोय. तो म्हणजे ग्रामीण क्रिकेट. सिंगल धाव, दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न परंतु नाही. राजूने नकार कळवलाय. सिंगल धावा आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 5 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. एस वाईच्या स्वरूपामध्ये अगदी सिंगल धावा आली आहे. 5 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. अनुभवी पंच देखील आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आहे एक मोठी स्पर्धा आणि खरं तर शाहूवाडी तालुक्याचा अभिमान वाढवणारी क्रिकेटची महास्पर्धा जी आपल्याला पाहायला भेटते. हो 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 मैदानामध्ये आपण पाहतोय खराब बॉल आणि मैदानामध्ये सिंगल धाव घेतली गेली आहे. वाईट बॉल आणि प्लस एक चोरटी धाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटली. 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा 7 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. आता एकमेकांची साथ द्यावी लागणार आहे कारण की क्रिकेट हा खेळ कधीच एक दोघांनी पूर्ण होत नाही. त्यासाठी तुम्हाला एकमेकांची साथ द्यावी लागणार आहे. प्रयत्न करावे लागणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे मैदानामध्ये. शॉर्ट बॉल या अगोदर चेंडू थोडासा खराब पडला आणि तदनंतर आपण पाहतोय प्रशांतने आता मात्र कमबॅक केलाय. धावफलकावरची धावा 7 धावा त्या नोंदवल्या गेल्यात. फलंदाज पुन्हा एकदा तयार. हो 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 थोडी घाई केली आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन. बॉल स्पीडमध्ये पूर्णपणे चेंज केला आणि हा देखील बॉल आपण पाहतो मैदानामध्ये डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये आली आहे. असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावणार तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हे क्रिकेट म्हणजे तुमचं आमचं आयुष्य आहे आणि हे आयुष्य जगत असताना आणि आयुष्यामध्ये खेळ करत असताना अनेक अडथळे येणार आहे. त्या अडथळ्यांना तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे. फलंदाज पुन्हा एकदा तयार. सूरज बॅटच्या मधोमध समोरच्या दिशेला हाय अँड लॉंग आणि हा बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. सरळ बॅटनं अगदी आकाशाला गवसणी घालणारा फटका मैदानामध्ये पाहायला भेटलाय आणि या 6च्या मदतीने धावफलकावरची धावा 13 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. धावफलकावरची 13 धावा आहेत. अंबरडे संघाने आता मात्र स्वतःच्या संघाचं अस्तित्व काय आहे, आमचं मार्केटमध्ये नाव का आहे हे त्यांनी दाखवून दिलंय. कारण की याच असोसिएशन मध्ये आपण पाहतोय अंबरडे संघाचा एक वेगळाच दबदबा आपण आजवर पाहिलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. सिंगल तर आली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय जबरदस्त मैदानामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न. दुसरी यशस्वी झाली. तिसऱ्याचा प्रयत्न केला होता आणि मैदानामध्ये नकार कळवलाय आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा 15 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं षटक मैदानामध्ये संपलंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरची धावा 15 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात.
धावफलकावरती 15 धावा अगदी गवळेवाडी संघाचा देखील जर विचार केला ना, गवळेवाडी संघ देखील पहिल्या षटकामध्ये त्यांनी देखील 15 धावा बनवल्या होत्या आणि आता अंबरडे संघाने देखील पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनवल्यात. बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतो आहे. एका दिशेने गवळेवाडी, दुसऱ्या दिशेने अंबरडे. एकाच तालुक्यातील असणारे हे दोन संघ एकमेकांची ताकद आणि एकमेकांची कमजोरी यातील सर्वच खेळाडूंना चांगलीच माहिती आहे. एकमेकांच्या जखमेवरती मीठ कसं चोळायचं ना, या दोन संघातील सर्वच खेळाडूंकडनं शिकण्यासारखं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक दुसऱ्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जितेंद्र 15 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र जितेंद्रचा सामना करेल राजू रणवरे. त्या इंस्टाग्रामवरती झळकत असणारं नाव आणि झळकत असणारा रील्स एक्स्ट्रीम स्पोर्टचे असणारे सर्व दी बेस्ट क्वालिटी त्यांच्याकडे भेटते. त्या स्पोर्टचे असणारे सर्व राजू आता मात्र स्ट्राईकवरती पाहायला भेटतोय. हो मैदानामध्ये वेगवान बॉल थोडासा खाली राहिलाय आणि मैदानामध्ये हा बॉल डॉट. थोडासा संघर्ष करावा लागणार आहे, थोडी कसरत करावी लागणार आहे राजूला, कारण की गोलंदाज जितेंद्रमध्ये अनुभव आहे, ती क्षमता आहे, टॅलेंटेड गोलंदाज आहे. परंतु राजू देखील विचार केला तर मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात याही खेळाडूने. अष्टपैलू खेळाडू आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतो. पहिला चेंडू पुन्हा एकदा राजू तयार. हो, इथं देखील आपण पाहतोय मैदानामध्ये एक जबरदस्त फटका. टायमिंग प्रॉपर झाली. सिंगल धाव. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय मैदानामध्ये आपण पाहतोय आणि दुसरी ही धाव कंप्लीट. परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय नरेशने जबरदस्त त्या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त प्रयत्न केलाय. फलंदाजी करत असताना देखील जबरदस्त कामगिरी केली आहे आणि क्षेत्ररक्षण करत असताना एस्टेनच्या माध्यमातून नक्कीच संघाला सांभाळण्याचं काम देखील नरेश करतोय. हे की थोडीशी ओर झाली असती परंतु नरेश त्या ठिकाणी होता. फलंदाज पुन्हा तयार. समोरच्या दिशेला फटका बसलाय. पुन्हा एकदा केली घाई आणि हा बॉल सरळ निघून जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. येस, 4 धाव्यांसाठी चौकार. नक्कीच गोलंदाज जितेंद्र आता मात्र स्वतःवरती नाराज आहे, कारण की जो कॅच मैदानामध्ये सुटलाय ना, खरं तर तो राजूचा झेल होता आणि त्याच्या झेलचं महत्त्व काय आहे ते येणाऱ्या वेळेमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समजणारच आहे, कारण की अनेक मोठमोठे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती राहिले. तोच राजू आता मात्र एक संधी भेटली आहे, संधीचं सोनं करावं लागणार आहे. आयुष्य असो क्रिकेट, तुम्हाला संधी एकदाच भेटतीये, तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे, संधीचं सोनं करावं लागणार आहे. आणि मैदानामध्ये हा बॉल वाईट असणार आहे. अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा 21 धावा, 21 रन्स. आता दबाव आणि दडपण जितेंद्रवरती राहील का, कारण की एक झेल मैदानामध्ये सुटलाय, परंतु थोडी घाई केली होती आणि मैदानामध्ये आपल्याला चौकार पाहायला भेटला. राजू पुन्हा एकदा तयार. हो, हा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय, हाही बॉल खराब आहे. अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा 22 धावा नोंदवल्या गेल्यात. आता मात्र थोडासा दबाव राहिलाय जितेंद्रवरती, कारण की सर्वांनाच माहिती आहे की एकदा राजूचा झेल जर सुटला आणि त्याला जीवदान जर भेटलं ना, नक्कीच तो षटकार आणि चौकार ठोकतो म्हणजे ठोकतो. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये काय आहे हे पाहावं लागणार आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. हो, इथं मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. सिंगल धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, केला गेलाय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थोडी चुकी करतोय. 2 धावा आल्यात. 25 धावा धावफलकावरती आहेत. क्रमांक मैदानामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 25 धावा, 25 रन्सच्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. एकसष्ट धावा विजयासाठी आव्हान आहे. 25 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं षटक जे प्रगतीपथावरती आहे. पावसाळी हंगामातील एक दमदार आणि डॅशिंग स्पर्धा जी आपल्याला पाहायला भेटते. राजू पुन्हा एकदा तयार झालाय. 25 धावा आतापर्यंत आहे धावफलकावरती. हो, मैदानामध्ये आपण पाहतोय वेग तर खूप आहे, परंतु लाईन अँड लेन पूर्णपणे खराब. पंच पुन्हा एकदा दंडित करतील सिंगल धाव्यांसाठी. वाईट बॉल आलाय आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा नोंदवल्या गेल्यात. 26 धावा आणि आता मात्र समीकरण राहिलंय
शेवटचे 14 बॉल आणि त्यावरती बनवायचे असतील 35 धावा. 14 बॉल आणि 35 धाव्यांचं समीकरण. हो, हो, हो. पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करतोय गोलंदाज जितेंद्र. समीकरण आहे 13 बॉल आणि त्या 13 बॉलवरती अजून देखील बनवायचे असतील 35 धावा. 13 बॉल 35 धावा. शर्यत अजून संपली नाही कारण मैदानामध्ये अजून कोणीच जिंकलं नाहीये. ओहो, जबरदस्त जबरदस्त. जाग्यावरनं चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आणि या 6च्या मदतीने धावफलकावरची धावा 32 धावा ज्या धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. आता मात्र समीकरण आहे शेवटचे 12 बॉल आणि 29 धावेंचं. आणि सामना मात्र कंपल्सरी चेस राहणार आहे. 12 बॉलमध्ये 29 धावा बनवायच्या असणार आहे. लेट पण थेट राजूच्या बॅटमधनं षटकार आलाय हे महत्वाचं आहे. कारण की या खेळाडूच्या बॅटला बॉल लागणं महत्वाचं आहे. 12 बॉल आणि 29 धावा. षटक क्रमांक 3ऱ्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयेश. 12 बॉल 29 धावेंचं समीकरण. एका दिशेने फलंदाज आपण पाहतोय सूरज, दुसऱ्या दिशेने राजू. दोन्ही देखील अनुभवी खेळाडू आहेत. 12 बॉलमध्ये आतापर्यंत बनवल्यात 32 धावा आणि आता 12 बॉलमध्ये बनवायचे असतील 29 धावा. अगदी एक पाऊल दूर आहे दोन्ही संघ. अगदी सामना अजून देखील दोन्ही संघाच्या बाजूने आहे. काही देखील होऊ शकतं. 12 बॉल 29 धावा. हो, मैदानामध्ये आपण पाहतोय हा बॉल खराब असणार आहे. वाईट बॉल. अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावफलकावरती 33 धावा 33 रन्स धावफलकावरती आहेत. समीकरण आहे शेवटचे 12 बॉल आणि त्यावरती बनवायचे असतील 28 धावा. 12 बॉल 28 धावेंचं समीकरण मैदानामध्ये आहे. फलंदाज पुन्हा एकदा तयार सूरज. सूर्यासारखं आता मात्र चमकावं लागणार आहे. ती वेळ आली आहे चमकण्याची आणि मैदानामध्ये हा ही बॉल खराब. अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने 34 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आणि 27 धावेंचं आव्हान अजून देखील मैदानामध्ये पाहायला भेटतंय. 2 सुरुवातीचे चेंडू खराब पडलेत. ओहो, मैदानामध्ये आपण पाहतोय तिसरा ही बॉल बॅक टू बॅक. तिसरा चेंडू वाईट बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील नोंदवल्या गेल्यात. 35 धावा. 12 बॉल आणि 26 धाव्यांचं समीकरण. आणि आता मात्र या ठिकाणी षटकमध्ये बदल केला गेलाय. लागोपाठचे 3 वाईट बॉल टाकले आणि तदनंतर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता आपल्याला नरेश पाहायला भेटणार आहे. थोडी चुकी केली आहे जयेशने, परंतु ह्याच 3 धावा खूप मागात देखील पडू शकतात. कारण की एक धावेने देखील सामना अनेक संघांनी गमावला आहे आणि एक धावेला खूप महत्व आहे मैदानामध्ये. नरेश तयार. हो, मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी बॅक साईडला चेंडू गेलाय, सिंगल धाव येईल. फाईन लेगला चेंडू गेलाय, सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का नाही. आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरची धावा नोंदवल्या जातील. 36 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. 11 बॉल आणि 25 धावांचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. हो, मैदानामध्ये स्विच हिटचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि पुन्हा एकदा सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा वाढतायत. 37 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. 10 बॉल आणि 24 धावेंचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. सामना मात्र कंपल्सरी चेस राहणार आहे. 24 धावा बनवाव्या लागणार आहेत. एका दिशेने राजू, दुसऱ्या दिशेने आपण पाहतोय सूरज.
एकही विकेट आतापर्यंत पडला नाही आहे. परंतु गोलंदाजीसाठी आपण पाहतोय स्वतःवरती विश्वास दाखवलाय गोलंदाज नरेशने. पुढे टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळायचा होता. ग्राउंडवर कारफेक फटका मैदानामध्ये आपण पाहतोय. सिंगल आली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरी ही धाव कंप्लीट. त्या ठिकाणी जयेश होते आणि जबरदस्त मैदानामध्ये आपण पाहतोय त्यांचा एफर्ट राहिला. 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलकावरच्या धावा देखील वाढतायत. 9 बॉल आणि 22 धावांचं समीकरण आणि आतापर्यंत धावफलकावरच्या धावा 39 धावा 39 रन्स त्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. 9 बॉल आणि 22 धावांचं समीकरण मैदानामध्ये आहे. कहीं हार बाकी है तो कहीं जिद बाकी है, कहीं हार बाकी है तो कहीं जिद बाकी है, अभी तो जिंदगी का पूरा सार बाकी है, यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था अभी पूरी किताब बाकी है. फलंदाज तयार. येस, जबरदस्त फटका आणि हा ही बॉल मैदानामध्ये विजयाचा शंखनाद करणारा फटका. 6 धावांसाठी षटकार आलाय आणि या 6च्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि आता मात्र समीकरण आहे शेवटचे 8 बॉल आणि बनवायच्या असतील 16 धावा. आता मात्र प्रत्येक बॉलवरची 2-2 धावा बनवाव्या लागणार आहे. परंतु सूरजची बॅट जशी बोलतीये ना, वाटतं की याच 2 बॉलमध्ये 2 षटकार येऊ शकतात. कारण की बॅटच्या मध्ये आला आणि चेंडूला नक्कीच आसमान दाखवण्याचं काम केलंय फलंदाज सूरजने. 8 बॉल आणि 16 धावांचं समीकरण पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानामध्ये जागा बनवत. जबरदस्त फटका. सिंगल धाव आली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये दुसरी ही धाव कंप्लीट. फेकी खराब. तिसऱ्या देखील धावेचा प्रयत्न. आधीच कर्जबाजारी आणि त्यात घेतलंय उसने शेजारी असं बोलावं लागेल आता मैदानामध्ये. कारण की ऑलरेडी तुम्ही खूप चुका केल्यात आणि आता देखील तीच चूक करताय ना, तुम्हाला नक्कीच पराभवाला मिठी मारावी लागू शकते. मैदानामध्ये समीकरण असणारे शेवटचे 6 बॉल, माफ करा शेवटचे 7 बॉल आणि त्यावरती समीकरण असणार आहे 13 धावांचं. 7 बॉल आणि 13 धावा त्या मैदानामध्ये बाकी आहेत. हा बॉल खऱ्या अर्थानं महत्वाचा राहणार आहे आणि तो बॉल फेस करताना आपल्याला पाहायला भेटतोय राजू रणवरे. सध्या चर्चेत असणारं नाव म्हणजे राजू रणवरे. हो, मैदानामध्ये पुन्हा एकदा टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूने घेतली ऐन वेळी उसळी आणि हा देखील बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉलवरती बनवायचे असतील 9 धावा. शेवटचे 6 बॉल आणि या 9 धावांचं समीकरण. वैयक्तिक पहिला आणि सर्वाधिक महत्वाचं षटक ज्याच्यावरती सोपवला गेलाय तो आहे प्रतीक. विजयाचं प्रतीक आता मात्र आपल्या संघाच्या बाजूने घेऊन जाईल का पाहावं लागणार आहे. 6 बॉल 9 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाहीये. खूप मोठा गॅप. सिंगल आली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न. गॅप में से मिला दरार और इधर मिलेगा फौरन चौकार. चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने सामना अजून जवळ गेलाय अंबरडे संघाच्या बाजूने. शेवटचे 5 बॉल आणि त्यावरती बनवायचे असतील 5 धावा. 5 बॉल आणि 5 धावांचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. कोणत्याही ट्रॅकवरती प्रतीक अगदी ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय सूरजने. जबरदस्त कामगिरी राहिली आहे सूरजची. एकमेकांना साथ मात्र त्यांनी दिली आहे सूरज आणि राजूने. शेवटचे 5 बॉल आणि बनवायचे असतील 5 धावा. अपुऱ्या टप्प्याचा बॉल अगदी मैदानामध्ये आपण पाहतोय फसवला या बॉलमध्ये. खरं तर अगदी लालच दिली परंतु मैदानामध्ये त्याच्यावरती काहीच काम करता आलं नाही. वाटलं होतं हा बॉल जर बॅटला टच जर झाला तर नक्कीच
सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु फसवलंय प्रतीकने. वय कमी आहे, परंतु अनुभव खूप जास्त आहे. क्रिकेटमध्ये हेच तर आहे. क्रिकेटमध्ये वयाचं त्या ठिकाणी मर्यादा नसते आणि तेच प्रतीकने दाखवला. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानामध्ये आपण पाहतोय ज्युनियर वर्सेस सीनियर मैदानामध्ये खोलवर टप्प्याचा बॉल आणि विजयाचा खणखणीत षटकार. या ठिकाणी मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका, पाहत राहा. श्री विठलाई देवी चषक 2026 आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. जबरदस्त आवाज आणि अनुभवी समालोचक आमचे साथी